नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या पुढच्या विषयामध्ये म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट या भागाकडे वळत आहोत. तर या भागामध्ये आपल्याला 10 प्रकरणं आहेत आणि 10 प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रत्येक एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला एका घटकाचा अभ्यास त्या ठिकाणी करून घेण्यात येईल. यामध्ये अभ्यास करताना आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, की नवोदयचं जे महत्त्वाचा भाग आहे किंवा 40 प्रश्न आहे, आपण 40 पैकी 40 मार्क या ठिकाणी पाडू शकतो. तो भाग म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट मानसिक क्षमता चाचणी. तर यामध्ये आपल्याला 40 पैकी 40 मार्क आपल्याला पडू शकतात. तर 40 मार्क का सांगतोय, की आपल्याला जे प्रश्न दिलेले आहे नवोदयचे, ते आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये 40 मॅथ्स 20 आणि मराठी 20 असे एकूण 80 क्वेश्चन्स आपले असतात. त्यामध्ये हे जे मेंटल ॲबिलिटी टेस्टचे जे आहे 40 हे आपल्याला 40 पैकी 40 आपल्याला मार्क त्या ठिकाणी पाडून देऊ शकतात. तर आज आपण त्याचाच अभ्यास चालू केलेला आहे आणि चालू करताना भाग जो पहिला आहे म्हणजे पहिलं प्रकरण आहे त्याच्यात आहे गटात न बसणारे. गटात न बसणाऱ्या आकृत्या आपल्याला शोधायच्या आहे. या ठिकाणी आपण जे बघतो आहे ते बघणार आहोत गटात न बसणारे म्हणजे गटात न बसणाऱ्या आकृती शोधायची. बरोबर. मग हे शोधताना आपल्याला कशाप्रकारे त्याचा अंदाज घ्यावा लागेल किंवा कशाप्रकारे त्याचं नियोजन करावं लागेल हे आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल. तर तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की हे जे आपलं आहे हे पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचलं असेल आणि ज्यांना घ्यायचं असेल ते पण आमच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी अ, ते मिळवून घेऊ शकतात. तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 3500 प्लस प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि सर्व प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे. जे जुने प्रश्नपत्रिका असतील, फेज 1, फेज 2च्या प्रश्नपत्रिका असतील, हे सगळं आम्ही त्या पुस्तकामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक घ्यायचं असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे. नेक्स्ट अकॅडमीच्या ॲपवर जाऊन संपर्क केला तरी चालेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी शेवटी तुम्हाला एक नंबर देण्यात येईल आणि तो नंबर घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ते पुस्तक आपल्या घरपोच मागवू शकतात. ते बाजारात इतर ठिकाणी उपलब्ध नसेल, पण ज्यांना हवं असेल त्यांनी आमच्याकडे संपर्क करून हे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कुठं पण कोणत्या पण ठिकाणी जर पाहिजे असेल ते पुस्तक तर ते तुम्हाला आम्ही स्पीड पोस्टने पाठवून देऊ. ओके. ठीक आहे. चला मग आज आपण गटात न बसणाऱ्या कृत्यांचा शोध घेणार आहोत आणि हे पहिलं भाग आपला मेंटल ॲबिलिटी टेस्टचा आहे. याच्यामध्ये आपल्याला अ, जे प्रकरण आहे हे खूप सोपं प्रकरण आहे आणि याच्यामध्ये मार्क जाता कामा नये. त्यामुळे लक्ष देऊन या गोष्टी करायच्या आहेत. इथे तुम्हाला सूचना देण्यात आलेली आहे. प्रश्नामध्ये प्रत्येकी 4 आकृत्या आहे. ए, बी, सी, डी असे दिलेले आहेत. त्यातील 3 आकृत्या काही प्रमाणात साम्य आहे. म्हणजे सारख्या आहेत. एक आकृती ही वेगळी आहे, तर ती वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे आणि आपली जी OMR शीट असते, त्या OMR शीटमध्ये आपण त्या ठिकाणी गोल करायचं आहे. तर इथं गोल करण्याची संधी नाहीये, पण आपण त्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रकारे अ, गोल करायचे आहे. ओके. ठीक आहे. चला मग आपण लगेचच स्टार्ट करू. तर मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, मानसिक क्षमता चाचणीमध्ये गटात न बसणारे आकृती ओळखा. हा एक पहिलं भाग आहे. या भागामध्ये काही आपल्याला नियम सांगितलेले आहे. ते नियम आपण केलेल्या अभ्यासातून तयार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यामुळे थोडाफार बदल किंवा त्याच्यामध्ये काही अजून पण त्या ठिकाणी काही नियम लागू पडत असतील, तर ते तुम्ही तुमच्या स्तरावर त्या ठिकाणी करू शकतात.
तर गटात न बसणारी आकृती ओळखण्यासाठी काही नियम दिलेले आहे आमच्याकडनं. आकृत्यांचा त्या ठिकाणी प्रकार आणि स्वरूप ओळखायचं आहे. म्हणजे सर्व आकृत्या कोणत्या प्रकारच्या आहेत, त्रिकोण आहे, गोल आहे, चौकोन आहे, आयत आहे, ते बघायचं आहे. ते असतील तर एक कोणतं तरी काय असेल, समजा त्रिकोण जर असतील सगळ्या 3 आकृत्या त्रिकोण असेल, तर एक आकृती ही चौकोन असेल. हे पण बघायचं आहे. आकृत्यांचे स्वरूप तपासा, जसे की आकृत्या बंद आहे, उघडी आहे, कशी आहे, खुली आहे. म्हणजे बंद आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहे. जे आहे त्या जी खुली आकृती आहे किंवा बंद आकृती आहे, तर ही याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे. दुसरं आहे आकृत्यांच्या दिशा. त्या दिशा आहे त्या पण तपासायच्या आहे. म्हणजे काही वेळेला आपल्याला या प्रकारच्या दिशा त्या ठिकाणी दिलेल्या असतात. काही ठिकाणी असं समोरासमोर त्या ठिकाणी दिलेल्या असतात. काही विरोधात दिलेल्या असतात. या अशा दिशा तुम्ही त्या ठिकाणी तपासायच्या आहे. जर सर्व आकृत्या एका दिशेने असतील, तर एकच आकृती ही काय असेल वेगळ्या दिशेने, म्हणजे ती गटात न बसणारी असणार आहे. आकृत्यांचा आकार. आकार हा महत्त्वाचा आहे. सर्व आकृत्यांचा आकार एकसारखे असतीलच आणि एकच आकृतीचा जर वेगळा असेल, तर त्या ठिकाणी तो तुम्ही गटात न बसणारी आकृती तीच असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आकाराकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. हे जे मी सांगतोय हे तुम्ही जर वापरलं, तर लवकरात लवकर तुम्हाला हे प्रकरण किंवा हे जे प्रश्न आहे हे सोडवण्यास मदत होईल. बरोबर? आता त्याच्यामध्ये चौथा आहे रेखा किंवा रेषा. जे रेषा आकृत्यांमध्ये दिलेल्या असतात त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. जर लक्ष दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला योग्य असं उत्तर मिळू शकतं. आकृत्यांमध्ये आकृत्यांमध्ये किती रेषा आहेत ते तपासा. म्हणजे रेषा जर दिलेल्या असतील तर किती रेषा आहेत ते तपासा. हे रेषांचं जे उदाहरण आहे ते आपण आपला पुढच्या याच्यामध्ये लगेचच घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतो. ओके. ठीक आहे. उदाहरणार्थ सर्व आकृत्यांमध्ये 3 रेषा असतील आणि एकाच आकृतीमध्ये 4 असेल, तर ते त्या ठिकाणी ती वेगळी असू शकते. ओके. सममिती. सममिती म्हणजे काय? एका आकृतीचे 2 भाग. बघा, सममिती म्हणजे एक आकृती असेल आणि त्याच्या मध्यभागून 2 भाग करू शकतो. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ आता इथं मी ए घेतोय. या एचे जर मधून जर आपण अशी रेषा जर मारली, तर 2 समान भाग त्या ठिकाणी होत असतात. बरोबर? ते 2 समान भाग त्या ठिकाणी होतील. किंवा चौकोन घेतला. याच्यातून जर मधून अशी रेष मारली, तर 2 समान भाग होणार आहे. यालाच काय म्हणतात? सममिती म्हणतात. ओके. तर सर्व आकृत्यांच्या आकृत्या सममिती असतील. एकच आकृती जर असममिती असेल, म्हणजे ती 2 गटामध्ये किंवा 2 भागामध्ये विभाजित होत नसेल, तर ती साहजिक त्यांची कशी असणार आहे? वेगळी आकृती असणार आहे. समानता आणि भिन्नता. सर्व आकृत्यांमध्ये काही काही समान घटक असतील किंवा एखादी गोष्ट समान असेल आणि एकच आकृतीमध्ये जर वेगळे गुण दर्शवत असेल, तर ती साहजिकच कोणती असेल? गटात न बसणारी म्हणजे वेगळी आकृती असेल. तर हे काही नियम आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि ते नियम हे आपले जे प्रश्नांसाठी खूप उपयुक्त असणार आहे. तर पहिला जो आहे मी रिपीट करून देतो, की जो पहिला आहे तो प्रकार आणि स्वरूप त्या ठिकाणी ओळखायचा आहे. दुसरा जो आहे दुसरा जो आहे तो आकृत्यांच्या दिशा ओळखायच्या आहे. म्हणजे दिशा बघून घ्यायच्या आहे त्या समोरासमोर आहे की विरोधात आहे, वरती आहे, खाली आहे, कुठं आहे. ते त्या ठिकाणी त्या दिशा लक्षात घ्यायच्या आहे. त्यांचा आकार बघायचा आहे, मोठा, वर, खाली थोडासा आकार वगैरे त्या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे. आणि त्यांच्यामध्ये जर रेषा असतील तर त्या रेषांची संख्या बघायची आहे. कमी जास्त होत आहे का? किंवा त्या विरोधात संख्या जात आहे का? किंवा ऑड इव्हन म्हणजे आपलं ऑड इव्हन संख्या आहेत का? तर ते पण आपण त्या ठिकाणी चेक करायचं आहे. जर रेषा असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑड इव्हन सम विषम संख्या ज्या असतात, त्यांच्या पण आकारात तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकतात. बरोबर? मग सममिती. सममिती मी आताच सांगितलं का 2 एखाद्या घटकाचं काय करायचं असतं आपण, हा त्रिकोण असेल तर ते जर आपण या ठिकाणी मधून अशी रेषा जर मारली तर त्याचे 2 समान भाग होणार आहे. त्याला सममिती आपण म्हणतो. समानता आणि भिन्नता. या सर्व आकृत्यांमध्ये काही समानता असेल, कोणता तरी घटक एखादा समान असेल, 3 आकृत्यांमध्ये एक घटक हा समान असेल आणि एक चौथी जी आकृती असेल ती ही वेगळी असेल आणि त्याच्यामुळे ती वेगळ्या स्वरूपाची असेल, म्हणजे गटात न बसणारी असेल. आपण जो प्रकरण बघतोय ते गटात न बसणाऱ्या आकृत्या शोधण्याचे प्रकरण त्या ठिकाणी बघत आहे. ते पहिलं प्रकरण आहे बौद्धिक क्षमता चाचणीमधील. ओके. साहजिकच आहे हे सगळे नियम तुम्हाला समजले असतील. आपल्या ॲपवर पण हे नियम त्या ठिकाणी टाकलेले असतीलच. त्याच्यामुळे तुम्ही ॲपमध्ये ती PDF बघून त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू शकतात. ॲप ज्यांनी घेतलेला आहे त्यांनाच हा व्हिडिओ दिसत असेलच एवढं लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपण हे जे आहे हे काही नियम हे काही पुस्तकातले नियम नाही. हे आपण तयार करून त्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा आमच्याकडे असणाऱ्या प्रश्नपत्रिका
किंवा ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यावरच्या ज्या बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये काही गोष्टी असतात, त्या गोष्टींचा अभ्यास करून हे सर्व नियम त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. तर हे करण्यासाठी आमचे जे तज्ञ शिक्षक आहेत, त्यांचा पण आम्ही त्या ठिकाणी योग्य असा वापर करून आणि ते त्यांनी दिलेले मार्गदर्शन करून आपण त्या ठिकाणी आपण ते नियम तयार करत असतो. ठीक आहे, मग आपण या एवढ्या नियमांच्या आधारे, या 6 नियमांच्या आधारे आपण आता प्रश्नांकडे वळूया आणि प्रश्न कशाप्रकारे सोडवता येतील ते आपण त्या ठिकाणी बघूया. ओके, ठीक आहे. बघा, हा जो पहिला प्रश्न आहे गटात न बसणारा याच्यामधला प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अ, 1, 2, 3, 4 आकृत्या दिलेल्या आहे आणि याच्यापैकी गटात न बसणारी आकृती कोणती आहे, ती आपल्याला चेक करायची आहे आणि तीच आपलं उत्तर असणार आहे. ओके, ठीक आहे. ठीक आहे, चला तुमच्याकडे 2-3 सेकंद आहे. चेक करा, बघा. तुम्हाला उत्तर सापडतं का? उत्तर जर आलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाकू शकतात. खाली कमेंट बॉक्स आहे आपल्या व्हिडिओच्या खाली. त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि त्या ठिकाणी उत्तर त्या व्हिडिओच्या खाली टाकू शकतात. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. चला, आता तुमचा वेळ समाप्त झालेला आहे. आता आपण याच्याकडे बघू की याचं उत्तर काय आहे. तर याचं उत्तर आहे, पहिलं उत्तर आहे. याचं 1 नंबरचा क्रमांक उत्तर आहे. तर मग हे 3 तिघांमध्ये काय समानता आहे तर ते चेक करूया आपण. तर हे वेगळी का आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, तिघांचं जर तुम्ही बघितलं, हा जो चौकोन आहे, हा जो चौकोन आहे, त्यानंतर पुढचा जो हे 4 बाजू आहे, नंतर काय आहे 3 बाजू आहे. 1, 2, 3 आणि 1 बाजू रिकामी आहे. बरोबर? इथं आहे, इथं 1, 2, 3 बाजू आहे आणि बाहेरच्या बाजू आहेत 2 म्हणजे इथे 3 आणि 2. इथं 4 आणि इथं 3. बरोबर? मग या ठिकाणी इथं 1, 2, 3, 3 आहे आणि त्यानंतर मध्ये किती पाहिजे होते? 4 पाहिजे होत्या. पण इथं 1, 2, 3, 4, 5 झालेलं आहे. किंवा असं पण सांगता येईल की इथे एकच बाजू मोकळी दिसते, इथे एक बाजू मोकळी दिसते किंवा इथे एक बाजू मोकळी दिसते. पण या ठिकाणी जर बघितलं तर इथे 2 प्रकारच्या बाजू त्या ठिकाणी मोकळे दिसतात. साहजिकच आहे त्या ठिकाणी जी वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे, त्यामुळे हे जे आहे हे वेगळ्या आकृतीचं उत्तर जे आहे ते हे योग्य आहे. समजलं? ठीक आहे. सगळ्यांचं उत्तर योग्य आले असेलच अशी अपेक्षा करतो मी. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? ठीक आहे, ओके. बघूया, चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर देण्यात येतोय. दुसरा प्रश्न. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न चेक करा सगळ्यांनी. तुमच्याकडे 2 ते 3 1 मिनिटं वेळ असेल आणि त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना काही डाऊट असेल किंवा काही असेल तर त्यांनी प्रश्न क्रमांक लिहून ठेवायचा आणि आपल्या WhatsAppच्या जे डाऊट बॉक्स आहे किंवा डाऊट ग्रुप आहे, त्या डाऊट ग्रुपवर तुम्ही टाकू शकतात आणि डाऊट ग्रुपवर जे आहे ते फक्त क्लासमध्ये जॉइंट ज्यांनी फी भरलेली, पेड बॅच घेतलेली आहे, तेच विद्यार्थी त्या ठिकाणी जॉइंट असतील. तेच फक्त ते डाऊट ग्रुपला डाऊट आपले विचारू शकतात. ठीक आहे, चला आता तुमचा वेळ हा संपलेला आहे. तर आपलं उत्तर जे आहे, ते उत्तर आहे, याचं पण उत्तर जे आहे ते पहिल्या क्रमांकाचं आहे. मग चला आता बघूया पहिलं ही क्रमांक जी आकृती आहे ती कशी बरोबर आलेली आहे. तर बघा, इथं जर आपण 2-3 ह्या ज्या 3 आकृत्या जर चेक केल्या, तर सर्वांना बाजू आहेत, म्हणजे साइड्स आहेत. बघा, इथं यांना साइड आहे, यांना पण साइट आहे, 3 साइट आहे, इथे 4 आहे, इथं पण 4 साइट्स दिलेल्या आहेत. पण या ठिकाणी साइट्स म्हणजे तेव्हा राउंड जे सर्कल असतं, त्या सर्कलला आपण त्या ठिकाणी साइट नसतेच आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण बघतो आहे, की या साइट नसल्यामुळे ती एकच त्या ठिकाणी राउंड तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती साहजिकच कशी आहे, वेगळी आकृती त्या ठिकाणी दिसून येते, जे आहे साइट नसणे. आपण पहिलं ह्या ठिकाणी आपण एक हे बघितलं होतं. बघा, हे सूत्र बघितलं होतं. त्या दिशा वगैरे किंवा आकार काय आहे ते चेक करा. त्यानंतर चौकोन, त्रिकोण चेक करा. बरोबर. हे जे आपण आहे हे सगळं बघितलं आहे. रेषा बघा, म्हणजे बाजू बघा. त्या ठिकाणी किती रेषा आहे, काय आहे ते बघा. हेच आपण त्या ठिकाणी हे करून हे प्रश्न आपण सोडवू शकतो. ओके. ठीक आहे. मग आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, तिसरा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे. तिसरा प्रश्न पण खूपच सोप्या पद्धतीने दिलेला आहे. सर्वांनी जर त्याच्याकडे नीट लक्ष दिलं, मी तुम्हाला सांगितलं आपल्या रूलमध्ये दिलेलं आहे, की त्या ठिकाणी तुम्ही रेषा बघा, कोन बघा, आकृत्यांचे विरुद्ध आहे. एक आकृती विरुद्ध आहे, दुसऱ्या बाजूला
कसे आहे ते चेक करा. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चेक केलं तर लगेचच आपल्याला उत्तर सापडेल. ओके. कमेंट बॉक्समध्ये उत्तरं दिली तर हरकत नाही. ओके, ठीक आहे. बघा आता हे याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर आहे 4 उत्तर आहे. चौथ्या क्रमांकाचं योग्य उत्तर आहे. तर आता आपण चेक करू की या तिघांमध्ये काय समानता आहे. तर ह्या तिघांमध्ये जर बघितलं तर आपण हे ज्या मधल्या ज्या रेषा दिसताय तुम्हाला, बघा ही रेष या बाहेरच्या बाजूला म्हणजे बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी त्यांची साइड्स काय आहे? ओपन आहे. बरोबर? इथं पण बघितलं, इथं पण बाहेरच्या बाजूला आहे. ओके. त्यानंतर इथं जर बघितलं तर इथं पण त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सुद्धा बाहेरच्या बाजूला तुम्हाला दिसून येतं. ओके. पण ही जी चौथी डायग्राम आहे, हे जे त्याला त्या ठिकाणी अशा त्रिकोणासारख्या रेषा ज्या 2 दिलेल्या आहेत, त्या मधल्या बाजूला किंवा त्या या साइड मध्य मध्य बाजूला जाताना दिसताय किंवा त्यांचा ओपन भाग हा मधल्या बाजूला ओपन झालेला दिसतोय. इतर ठिकाणी ते तुम्हाला काय दाखवतंय? बाहेरच्या बाजूला दाखवते. मग हे 3 साम्य ह्या 3 आकृत्यांमध्ये आहे आणि याच्यामध्ये नाही. म्हणजे साहजिकच आहे चौथी ही आपली वेगळी आकृती आहे. आपण जे बघतोय ती वेगळी आकृती काढा. वेगळी आकृती शोधा. बरोबर? वेगळी आकृती शोधा हे प्रकरण आपण त्या ठिकाणी शिकतो आहे. बरोबर? समजलं? इथं चौथी आकृती कशाप्रकारे आली ते समजलं काय? ठीक आहे. चला ओके. आपण आता पुढच्या लेक्चरला जाऊ. ठीक आहे. प्रश्न 4था तुमच्यासमोर देण्यात आलेला आहे. बघा, नियम जर तुम्ही योग्य वाचले असतील किंवा समजले असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच याचं उत्तर सापडू शकतं, की दिलेल्या रेषा, दिलेले टिंब, दिलेले बिंदू हे किती आहे, संख्या कशा आहे, कशा प्रकारच्या आहे, ते मोजा आणि त्या कशाप्रकारे 3 साम्य आहे आणि 1 वेगळे आहे ते शोधा आणि लगेचच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळू शकतं. चला, ज्यांना उत्तर येतंय त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी चालेल, हरकत नाही. पण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि जर आपण प्रयत्न केला नाही, तर आपलं त्या ठिकाणी उत्तर येणं किंवा उत्तर मिळणं हे लवकरात लवकर भेटू शकत नाही. ओके. ठीक आहे. चला आता याच्यातलं जे उत्तर आहे 4 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं 3 उत्तर आहे. किती उत्तर आहे? 3. मग सर 3 आलं कसं काय? आमचं तर 4 आलं, कोणाचं 2 आलं. मग 3 उत्तर कसं आलं? तर ठीक आहे चला आपण आता तर याचं स्पष्टीकरण घेतोय. स्पष्टीकरण कसं आहे तर पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये काय देण्यात आलेलं आहे ते बघा. इथे तुम्हाला वर्तुळाच्या मध्ये पण टिंब दिलेले आहे आणि वर्तुळाच्या बाहेर पण टिंब दिलेले आहे. बरोबर? इथे पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे. चारही आकृत्यांना तसंच दिलेलं आहे. पण ते टिंब देताना त्यांनी काहीतरी थोडंसं फिरवलेलं आहे. तर मग फिरवलेलं कसं आहे तर आपल्यासाठी तर बघा, इथं टिंब आहे 1, 2, 3, 4. ओके. इथे किती बाहेर? 4 आहे. इथं बघा, मध्ये बघा 1, 2, 3. इथे किती आहे? 3 आहे. तशीच दुसरी आकृती आपण जे करू, इथं आहे 1, 2, 3. इथे किती आहे? 3. मध्ये किती आहे? 2. बरोबर. मग इथं किती आहे? 1, 2, 3, 4. इथं बाहेर 4 आहे. मध्ये सुद्धा 1, 2, 3, 4. मध्ये सुद्धा किती आहे? 4 आहे. इथं बघू 1, 2 आणि मध्ये 1 म्हणजे बाहेर 2 आणि मध्ये 1. जर तुम्ही चेक केलं तर इथं बाहेर बाहेर 4 आहे, मध्ये 3 आहे. म्हणजे बाहेरच्या पेक्षा मधला एक बिंदू हा कसा आहे? कमी आहे. इथं जर चेक केलं, बाहेर 3 आहे, मध्ये 2 आहे म्हणजे एक बिंदू कमी आहे. इथं जर चौथ्यामध्ये जर चेक केलं, तर बाहेर 2 आहे, मध्ये 1 आहे म्हणजे एक बिंदू हा कसा आहे? कमी आहे. पण जी तिसरी डायग्राम आहे, त्या तिसऱ्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं, तर बाहेर पण 4 आहे आणि मध्ये सुद्धा किती आहे? 4 आहे. म्हणजे ती साहजिकच आहे, ती डायग्राम कशी आहे? वेगळी आहे. समजलं इथं? आपण जे बघताना किंवा सोडवताना सगळ्या प्रकारचा विचार करून त्या ठिकाणी सोडवायचं असतं. जो विद्यार्थी सर्व प्रकारचं विचार करून सगळ्या प्रकारच्या गोष्टी चेक करून बिंदू, आकृत्या वगैरे कशा दिलेल्या आहे, संख्या किती दिलेल्या आहे, कशा प्रकारच्या दिलेल्या आहे, ऑड आहे, इव्हन आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे. ह्या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी त्याचा अंदाज आपण घेतलेला
पाहिजे, तरच तो विद्यार्थी सक्सेस होऊ शकतो. ओके, ठीक आहे. हा प्रश्न सगळ्यांना समजलेला असेल. ठीक आहे, चला ओके. पुढचा 5वा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे. बघा, मी तेव्हा तुम्हाला कितवा तरी 5वा का 6वा आपला एक नियम होता बघा, की रेषा संख्या बघा. हे उदाहरण त्या ठिकाणी आलेलं आहे. आता इथं कोणतं आपलं बरोबर आहे किंवा कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी आपण उत्तर चेक केलं पाहिजे. तर चला लवकरच बघा, वेगळी आकृती ओळखा याच्यातून. तर मी थोडीशी हिंट पण तुम्हाला दिलेली आहे, की संख्या रेषा चेक करा. नियम सांगता सांगता मी काही गोष्टी उत्तर सांगून देतोय हे मान्य आहे, पण आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या आहे. जर शिकलो नाही तर आपल्याला पुढचे जे पुस्तकातले प्रश्न आहेत ते येणार नाही. आणि त्याच्यामुळे शिकणं हे गरजेचं आहे, नियम पाळणं हे गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. 5वं बघा, आता 5वा प्रश्न ज्यांचं उत्तर आलेलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. नसेल येत तर बघत चला, की आपण कुठे-कुठे विचार करू शकतो. तर बघा, पहिली आकृती बघा, दुसरी आकृती बघा, तिसरी आकृती बघा आणि चौथी आकृती बघा. तर यामध्ये उत्तर जे आहे ते आहे चौथं. 4 नंबरचा क्रमांक ही वेगळी आकृती आहे. बरोबर? मग वेगळी आकृती आहे कसं? तर 3 मध्ये काय साम्य आहे? ते चेक करूया आपण. ठीक आहे, चला. आता इथं बघा, इथं रेषा दिलेल्या आहे. 1, 2, 3 पॅरलल लाईन आहे या एकमेकांच्या. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पॅरलल म्हणजे कसं का ते अ, एकमेकांना छेदू शकत नाही अशा समोरासमोर. इथं ठीक आहे, इथं छेदले आहे या ठिकाणी पॅरलल लाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पण त्या पॅरलल लाईन कशा प्रकारचं आहे ते चेक करू आपण. बघा, इथं 1, 2, 3 इथं दिलेले आहेत 3. इथं 1, 2, 3, 4 इथे 4 दिलेले आहे. म्हणजे 1 कमी दिलेली आहे. आडवी लाईनीमध्ये 1 कमी आहे. तिरप्या लाईनीमध्ये 1 जास्त आहे. ओके. ठीक आहे. मग इथं आपण दुसऱ्या ह्याच्यात करू. 1, 2, 3 इथं 3 दिलेले आहे. इथं सुद्धा किती दिलेले आहे? 2 म्हणजे 1 कमी दिलेले आहे. साहजिकच आहे आपलं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये साम्य दिसतंय. आता इथं पुढं 1, 2 इथं 2 दिलेले आहे. इथे 1 दिलेले आहे. साहजिकच आहे. यांचं साम्य याच्यात दिसतंय, याचं साम्य याच्यात दिसतंय. म्हणजे एक, 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 एक त्या ठिकाणी कमी होत जात आहे. परंतु चौथी जर आकृती जर तुम्ही बघितली, तर त्या ठिकाणी इथं पण 2 डाग आहे रेषा, इथं पण 2 रेषा आहे. म्हणजे साहजिक आहे, इथं कमी व्हायला पाहिजे होत्या. तर त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसतंय का समान दिसतंय. त्याच्यामुळे साहजिकच ही आकृती आपली कशी आहे? वेगळी आहे. बघा, हा नियम आपल्या कामात आलेला आहे. संख्या रेषांचं संख्या चेक करा. बरोबर? हे नियम जे आहे ते आपल्या ॲपवर दिलेले आहे. नेक्स्ट अकॅडमीचं जे ॲप आहे, ते ॲप तुम्ही घेतलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्ही लेक्चरसुद्धा करताय. त्याच ॲपमध्ये पी-डी-एफच्या सेक्शनमध्ये तुम्हाला हे जे नियम आहे, ते नियम तुम्हाला त्या ठिकाणी पी-डी-एफ स्वरूपात भेटतीलच. ओके? ठीक आहे. चला मग पुढचा प्रश्न. 6वा प्रश्न. 6वा प्रश्न बघा, 6वा प्रश्नसुद्धा आपला एक 7वा एक नियम होता. नियम काय सांगत होता का दिशा. चला बघा, आता मी हिंट पण दिलेली आहे. चला सांगा लवकर. उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. ज्याला येत नाही त्याने बघा, त्या आकृतीकडे चेक करा. आकृती कशाप्रकारे दिसते, कशी दिसते, कशाप्रकारे त्या ठिकाणी हे होतंय ते चेक करा आणि चेक झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी समजून घेऊ. ओके. ठीक आहे. आले? ठीक आहे. चला आता उत्तर याचं आपण बघूया. 6 नंबरचं जे प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे, ते उत्तर आहे 4. आता 4 उत्तर कसं आलं? या तिघांमध्ये काय साम्य आहे? तर त्या तिघांमध्ये काय साम्य आहे, तर ते मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देतो. बघा, तर ही जी डायग्राम आहे, हिची दिशा जी आहे, ही दिशा ही एकमेकांच्या विरुद्ध आहे. बरोबर? इथून कसं विरुद्ध आहे. इथं जर बघितलं, इथून सुद्धा ही एकमेकांच्या काय आहे? विरुद्ध जातात. इथं जर तुम्ही बघितलं, हे पण एकमेकाच्या विरोधात जातात. पण इथे जर बघितलं तर ते एकमेकांसमोर आलेले आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ही जी डायग्राम दिसते आहे, ह्या तिन्ही डायग्राममध्ये काहीतरी साम्य दिसतं आहे. पण चौथ्या डायग्राममध्ये त्या ठिकाणी साम्य दिसत नाही. म्हणून साहजिकच आहे ती डायग्राम ही वेगळी आहे. आपण बघतोच प्रश्न किंवा शिकतोच प्रश्न कशाचे आहे? वेगळी आकृती. हेच बघतो आहे आणि त्याच्यामुळे वेगळी आकृती साहजिकच कोणती आहे? 4 नंबरची ती जी आहे ती वेगळी आकृती आहे. बघा, हे असे जे प्रश्न आहे,
हे प्रश्न खूप काटेकोरपणे जर बघितले, योग्य प्रकारे विचार करून जर सोडवले, तर त्या ठिकाणी त्याच्यातले मार्क जाऊ शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे, मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो का आपल्याला प्रत्येक बरोबर उत्तराला 1.25 मार्क्स आहेत. 1.25 बरोबर. म्हणजे 80 प्रश्नाला आपल्याला यांना जर इंटू केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर येतं 100 गुण. बरोबर. त्या ठिकाणी 100 गुणाचा आपल्याला पेपर असणार आहे. तर 100 पैकी 100 पाडणं हे आपलं टार्गेट असायला पाहिजे. ओके. ठीक आहे. चला पुढचं बघूया. 7वा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. 7वा प्रश्न पण खूप सोपा आहे. यांच्यातल्या आकृत्या बघा कशा प्रकारच्या आहे, काय आहे, तुम्हाला कशा दिसत आहे ते चेक करा. चेक केल्यानंतर लगेचच त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सापडू शकतं. ओके. ठीक आहे. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला. उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर काही हरकत नाही. चुकलं तर जसं-जसं चुकू तसं-तसं शिकत जाऊ आपण. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी उत्तरं देणं हे स्वाभाविक आहे. आपण जी फी दिलेली आहे त्याचा योग्य असा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. डाऊट बॉक्समध्ये किंवा डाऊट जो ग्रुप आहे, त्या डाऊट ग्रुपमध्ये काही प्रश्न तुम्हाला अडचणीचे वाटत असेल तर ते विचारत चला. म्हणजे आपण आमचे जे तज्ञ शिक्षक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते सॉल्व्ह करण्याचा किंवा तुमची शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. ओके. ठीक आहे. चला आता या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. 7 नंबरचा जे प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते 1 क्रमांकाचं आहे. कोणत्या क्रमांकाचं आहे? 1. मग सर 2, 3 आणि 4 मध्ये काय समानता आहे? तर बघा, इथे आपल्याला त्रिकोण दिलेला आहे आणि मध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. इथे आपल्याला षटकोन दिलेला आहे. इथे सुद्धा आपल्याला तीच आकृती दिलेली आहे. इथे पण चौकोन दिलेला आपल्याला दिसतो. इथे सुद्धा आपल्याला चौकोन त्या ठिकाणी दिसून येतो. पण इथेच बघा, पहिल्या ज्या डायग्राममध्ये आहे, त्या पहिल्या डायग्राममध्ये आपल्याला चौकोन तर दिलेला आहे, पण मध्ये जे दिलेला आहे, तो काय दिलेला आहे? त्रिकोण. म्हणजे त्याची जी डायग्राम आहे, ती विरोधाभास आहे. दोन्ही समान नाही. म्हणून त्या ठिकाणी ही आकृती कशी आहे? वेगळी आहे. ही आकृती कशी आहे? वेगळी आहे. बघा, हे एकदम सोपं प्रकरण आहे आणि सोपं प्रकरण असलं तरी पण त्या ठिकाणी मार्क जाणं हे आपल्याला योग्य वाटत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या आकृत्या नीट चेक करून त्या ठिकाणी योग्य निर्णयापर्यंत पोहोचायचं आहे. परंतु निर्णय घेताना योग्य असं घेताना वेळ जाणार नाही याचं आपण दक्षता घ्यायची आहे. आपल्याला याच्यामध्ये जे असतात ते 40 प्रश्न असतात. त्याच्यामुळे 40 प्रश्नाला कमीत कमी वेळ लागला तर अतिउत्तम असेलच. ओके. ठीक आहे. चला आता आहे 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामधली वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे. चला मग 8व्या प्रश्नामध्ये वेगळी आकृती कोणती आहे चेक करा. कमेंट बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. भरपूर विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये टाकतात. उत्तर त्यांचे बरोबर येत आहे. ओके. ठीक आहे. चला आता आपण चेक करू 8व्याचं उत्तर. 8व्याचं उत्तर जे आहे ते उत्तर आहे 3 नंबरचं. किती नंबरचं? 3 नंबरचं उत्तर आहे. तर तुम्ही डायग्राम बघा, त्या आकृत्या बघा, त्या आकृत्यांच्या साम्यता बघा. चेक करा. आपले कोणता नियम त्याच्यामध्ये बसू शकतो? कोणत्या नियमामध्ये आपले ते 6 नियम दिलेले आहेत. त्या 6 नियमामध्ये कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी बसू शकते हे नीट त्या ठिकाणी बघायचं आहे. तर इथं चेक केलं तर इथं पहिली जी डायग्राम आहे, उत्तर तर आपल्याला मिळालं काय आहे? 3 आहे. पण कसं 3 आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा इथं पण चौकोन आहे. इथे पण चौकोन आहे. इथे पण गोल आहे. इथे पण गोल आहे. म्हणजे दोन्ही आकृत्या सेम आहे. इथे पण चौकोन, चौकोन, गोल, गोल. ओके. इथे बघा, इथं तुम्हाला त्रिकोण दिसतोय. इथे सुद्धा तुम्हाला त्रिकोण दिसतोय. बरोबर? म्हणजे इथे त्रिकोण, त्रिकोण म्हणजे ह्या याच्यामधून आणि याच्यामध्ये हे काय आहे? साम्यता दाखवते. एकमेकांमध्ये साम्यता दाखवते. पण जी तिसरी डायग्राम आहे, इथे तुम्हाला चौकोन दाखवतो आणि जे खालच्या बाजूला आहे ते त्रिकोण दाखवतो. म्हणजे साम्यता नाहीये. म्हणजे साहजिकच वेगळी आकृती आपली काय आहे? 3 नंबरची आहे. बरोबर? बघा छोट्या-छोट्या गोष्टी असतात. त्या छोट्या-छोट्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं, तर नक्कीच आपल्याला 40 पैकी 40 मार्क पडू शकतात. त्याच्याकडे आपण नीट लक्ष द्यायचं आहे. ओके. ठीक आहे. चला आता पुढचं बघू 9 नंबरचा प्रश्न. 9 नंबरचा प्रश्न हा सुद्धा उत्तम स्वरूपाचा एक प्रश्न आहे.
तुम्ही बघा त्यामध्ये बघा तुम्हाला काय समजतंय, आकृत्या कशा आहे, कशा प्रकारच्या आहेत, ते चेक करा आणि मगच आपल्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर मिळेल. ठीक आहे, चला आले उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके. ठीक आहे, चला आता याचं उत्तर जे आहे, त्याचं उत्तर आहे, एक उत्तर आहे त्याचं. मग सर एक उत्तर कसं आलं? 2, 3 आणि 4 मध्ये काय साम्य आहे? तर बघा, तुम्ही जर नीट बघितलं, तर त्या बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, की इथे काय आहे? चौकोन दिलेला आहे आणि मध्ये काय दिलेलं आहे? त्रिकोण दिलेला आहे. इथे त्रिकोण दिलेला आहे, मध्ये सर्कल वर्तुळ दिलेलं आहे. इथं वर्तुळ बाहेर दिलेलं आहे चौथ्या ह्याच्यात, मध्ये चौकोन दिलेला आहे. बरोबर? पण जी पहिली डायग्राम आहे, तिचं बाहेर पण काय आहे? चौकोन आहे आणि मध्ये सुद्धा काय आहे? चौकोन आहे. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर बाहेरची आकृती आणि मध्ये आकृती विरोधाभास आहे. इथे विरोधाभास आहे, इथे विरोधाभास आहे, इथे विरोधाभास आहे. पण इथे जे आहे ते काय आहे? सारखे आहे, एकमेकांचं सारखं आहे. चौकोनच दिलेला आहे बाहेर आणि मध्ये सुद्धा काय दिलेलं आहे? चौकोनच दिलेले आहे. पण इतर ठिकाणी त्या ठिकाणी तशी साम्यता तुम्हाला दिसून येत नाही. पण ते 3 साम्य एकमेकांमध्ये दिसून येतात. म्हणून ते 3 वेगळ्या होतात आणि राहिली कोणती? 1 नंबरची डायग्राम ही आपल्याला कशी आहे? वेगळी आकृती आहे. ओके? ठीक आहे. ठीक आहे. चला मग आपण पुढच्या याच्याकडे वळू. 10वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. 10वा प्रश्न बघायचा आहे. 10वा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. जे विद्यार्थ्यांना मागचा प्रश्न समजला असेल, त्याला साहजिकच हा प्रश्न समजेलच. लगेच उत्तर कमेंट बॉक्समध्ये यायला सुरुवात झाली बघा. मी मागच्या प्रश्नाचं योग्य असं हे सांगितलं. लगेचच तुम्ही डायग्रामकडे लक्ष द्यायला गेलेत, लगेच त्या ठिकाणी उत्तर भेटू शकतं. ओके, ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये भरपूर यांची उत्तर येतात. ठीक आहे. चला याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर पण काय आहे? 1 नंबरचं आहे किंवा 1 नंबरची जी डायग्राम आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तर वेगळी कशी आहे? 2, 3 आणि 4 मध्ये काय साम्य आहे? तर ते मागचा जो प्रश्न होता, त्याच्यामध्येच हा प्रश्नसुद्धा योग्य किंवा त्याच स्पष्टीकरणाला लागू पडतो. कसं आहे? बघा, इथे त्रिकोण आहे, मध्ये गोल आहे, म्हणजे विरोधाभास आहे. आकृत्यांमध्ये विरोधाभास आहे. इथे चौकोन दिलेला आहे बाहेरून, बरोबर? आणि मध्ये काय दिलेलं आहे? गोल दिलेला आहे. म्हणजे चौकोन आणि गोल विरोधाभास दिलेला आहे. इथं गोल दिलेला आहे आणि त्रिकोण दिलेला आहे. इथं सुद्धा काय आहे? विरोधाभास आहे. पण ही जी पहिली डायग्राम जर बघितली, तर आपण इथं पण चौकोन आहे आणि मध्ये सुद्धा काय आहे? चौकोनच दिलेला आहे. म्हणजे समान दिलेलं आहे. समान डायग्राम त्या ठिकाणी इथं चौकोन, मध्ये पण चौकोन. या ठिकाणी ते चौकोन दिलेल्यामुळे, समान दिलेल्यामुळे आणि 3 यांचं साम्य एकत्र असल्यामुळे किंवा सारखं असल्यामुळे ही जी पहिली डायग्राम आहे ती इतरांपासून वेगळी ठरते. समजलं सगळ्यांना? ओके. बघा आत्तापर्यंत आपण 10 प्रश्न घेतले. 10 प्रश्नामध्ये आपण जे नियम शिकलो, ते नियम भरपूर योग्यरित्या आणि योग्य पद्धतीने काम करत आहे. जे नियम विद्यार्थ्यांनी जर चेक केले आणि ते नियम जर चेक करून जर आपण प्रश्न परत सोडवले, तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर हे चुकण्याचं 90 10% चान्स चुकण्याचा असतो. जे विद्यार्थ्यांना जर नियम जर अ, समजले नसतील, तर त्या ठिकाणी त्यांना ते वाचन करून त्यांनी परत एकदा समजून घ्यावे. ठीक आहे? ओके. ठीक आहे. चला आज आपला पुढचं 11वा प्रश्न आहे तुमच्यासमोर. बघा आपल्या अकॅडमीतर्फे भरपूर प्रश्न सराव होतो त्या ठिकाणी घेण्यात येतो आणि पुस्तक पण तुमच्याजवळ आहे. त्या पुस्तकामध्ये पण भरपूर सराव दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला लगेचच लवकरात लवकर आम्ही तुमच्या घरपोच प्रश्नसंच जो आमचा आहे, तो प्रश्नसंचचा सेटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवणार आहोत. प्रश्नसंचामध्ये आपण प्रश्नसंचामध्ये आपण प्रश्नपत्रिका आणि OMR सीट ओके. हे आपण त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला देतो आणि ही जी आहे OMR सीट ही ओरिजिनल तुम्हाला त्या ठिकाणी कलर प्रिंट त्या ठिकाणी असेल.
त्याच्यामुळे प्रॅक्टिस आपल्यातर्फे भरपूर करण्यात येईलच. ओके, ठीक आहे. चला आता 11वा प्रश्न बघा. आता 11वा प्रश्नाचं उत्तर सांगा लवकर. कोणाला जमलं असेल तर त्यांनी लगेचच 11वा प्रश्नाचं उत्तर हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. लगेचच मी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहेच. त्याच्यामुळे घाबरण्याचं काम नाही. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही. ओके, ठीक आहे. ठीक आहे. आता आपण बघूया उत्तर. याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 3 नंबरचं. सर 3 नंबरचं कसं वेगळं आहे तर ते आपण चेक करूया. तर साहजिकच आहे काही विद्यार्थी चुकले असतील. काही विद्यार्थ्यांनी 1 नंबरचं केलेलं असेल. तर 1 नंबरचं का चुकीचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. बघा, काही वेळेला बघता क्षणी आपल्याला असं दिसतं की ह्या सगळ्या रेषा ह्या एका साईडला त्या ठिकाणी दिसतात. इथं पण तशा आहे, इथं पण तशा आहे आणि इथं पण तशा आहे. बरोबर? पण ही जी पहिली आहे ही सुद्धा त्या ठिकाणी काय आहे? वेगळी आहे. तर या ठिकाणी कदाचित 2 सुद्धा त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. पण जे योग्य उत्तर आहे ते 3च उत्तर आहे. तर ते कसं योग्य उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बघा, ही जी डायग्राम बघितली, ही डायग्राम जर आपण त्या ठिकाणी बघितली, ह्या अशा रेषा आहे. त्यानंतर याच्या पुढची डायग्राम कशी आली पाहिजे होती? अशा प्रकारची आली पाहिजे होती. ओके. ती डायग्राम तुम्हाला इथे दिसून येते 2 नंबरच्या ह्याच्यात. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला इथे दिसते. बरोबर? ही डायग्राम अशी दिसल्यानंतर 3 नंबरची डायग्राम कशी पाहिजे होती? या पद्धतीची पाहिजे होती. पण 3 नंबरची डायग्राम आपल्याला अशी न देता, ह्या रेषांसारखी किंवा ह्या तिरप्या रेषांसारखी न देता, ही अशा प्रकारची देण्यात आली. म्हणजे ही वेगळ्या दिशेने जाते आणि चौथी जी डायग्राम आहे या पद्धतीने आहे आणि ती चौथी योग्य आहे, दुसरी योग्य आहे, पहिली पण योग्य आहे. म्हणजे याच्यातल्या याच्यात साम्य आणि याच्यातल्या याच्यात साम्य दिसतंय. पण ही जी डायग्राम आहे, ही ज्या रेषा आहे, या खालच्या बाजूने जाताना दिसताय. त्या आपल्याला कशा पाहिजे होत्या? या पद्धतीने पाहता. इथे मी थोडंसं पेन बदलून दाखवतो तुम्हाला, की जी रेषा आहे, या पद्धतीने आपल्याला त्या रेषा पाहिजे होत्या. पण या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रेषा दिल्यामुळे हे जे आहे, हे 3 नंबरचं उत्तर हे अतिशय योग्य आहे. ओके, समजलं? बघा, काहींचं उत्तर 1 पण आलेलं आहे. मी तुम्हाला तेव्हा सांगितलं ना, काहींचं 3 पण आलेलं आहे. आता इथे एक उत्तर कसं आलं तर हे पण मी तुम्हाला इथे हे थोडंसं मी काहींचं उत्तर क्लिअर करून देतो, की 1 नंबरचं उत्तर कसं काय आलं सर काहींचं. तर बघा, हे थोडंसं क्लिअर करतो आणि क्लिअर केल्यानंतर बघा इथं साहजिकच आहे ह्या रेषा बघा तुम्ही. ह्या रेषा बघितल्यानंतर इथे तुम्हाला साहजिकच आहे एकाच दिशेला एकाच प्रकारच्या रेषा त्या ठिकाणी जाताना दिसत आहे पॅरलल लाईनसारख्या. या ठिकाणी ही ह्या वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे. पण इथं आपल्याला जो आहे काय करायचं आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. बघा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने असं आपण घड्याळ फिरताना जातं ते. ओके. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसं? ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या पद्धतीने. ओके. असं. म्हणजे ही आकृती अँटी क्लॉकवाईज फिरायला पाहिजे आणि ती फिरल्यानंतर ही जी इथे डायग्राम येते ती अशा पद्धतीने आली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ही उत्तर ही योग्य आहे म्हणजे बरोबर आहे किंवा ही डायग्राम त्या ठिकाणी वेगळी आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 12वा प्रश्न आपण घेतलेला आहे. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. त्याच्यातल्या सगळ्या छोट्या-छोट्या आकृत्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष द्यायचे, चिन्हांकडे लक्ष द्यायचे आणि चिन्हांकडे लक्ष दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की कोणती डायग्राम ही इतरांपेक्षा वेगळी दिसते आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. आता ते उत्तर कसं योग्य आहे आपण त्याच्याकडे पण चेक करूया. ओके. ठीक आहे. इथे पण चेक करू शकता तुम्ही क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हे पण चेक करू शकतात. छोटे-छोटे जे डायग्राम दिलेले त्याच्याकडे पण लक्ष देऊ शकतात. ठीक आहे. ओके. ठीक आहे, झालं. याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे 4 नंबरचं उत्तर आहे. तर कसं 4 नंबरचं उत्तर आहे? चेक करा. बघा, इथे 1 नंबरच्या आकृतीमध्ये इथं तुम्हाला एक गोल दिसतो आहे, इथे त्रिकोण दिसतो आहे आणि इथे क्रॉसचं चिन्ह दिसतं आहे. बरोबर? गोल, त्रिकोण आणि क्रॉस म्हणजे गोल आणि त्रिकोणामध्ये क्रॉस आहे, मध्य यांच्यामध्ये. बरोबर? इथं पण त्रिकोण आहे, इथं पण गोल आहे आणि इथं त्याच्यामध्ये काय दिसतोय? क्रॉस दिसतोय. इथे पण तुम्हाला ते दिसतंय गोल, इथे त्रिकोण आणि इथे क्रॉस म्हणजे त्या ठिकाणी क्रॉस मध्येच दिसतोय.
इथे जर तुम्ही बघितलं त्रिकोण, गोल आणि क्रॉस साईडला आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे साहजिकच आहे चौथं उत्तर हे योग्य आहे. किंवा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी काही वेळेला काही क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज ज्या आकृत्या फिरत असतात, त्यांच्याकडे जर तुम्ही पेन्सिलचा वापर करून जर हा डायग्राम त्या ठिकाणी काढून घेतला, तरी पण त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला भेटू शकतं. म्हणजे साहजिकच आहे, हे जे जे क्रॉस आहे किंवा हे जे गुणाकाराचं चिन्ह आहे, ते या वर्तुळाच्या मध्ये आहे. इथे पण मध्ये आहे, इथे पण मध्ये आहे. आणि या ठिकाणी त्याच्या मध्यभागी त्या ठिकाणी नाही आणि या ठिकाणी आहे, म्हणून ते योग्य नाही. चौथं जे आहे ती वेगळी आकृती आहे. ओके, ठीक आहे. त्यावेळेला असं पण होऊ शकतं बघा, अजून पण एक लॉजिक लागू शकतं याच्यामध्ये. कोणतं लॉजिक लागू शकतं? इथे मी थोडासा तुम्हाला हे क्लिअर करून देतो. अजून एक लॉजिक लावून आपण उत्तर त्या ठिकाणी मिळवू शकतो. बघा, हे जे क्रॉस दिसते, क्रॉसची समोरची जागा ही रिक्तच आहे. इथे पण क्रॉसची समोरची जागा ही काय आहे? रिक्तच आहे. इथे पण क्रॉसची समोरची जागा आहे, ही पण काय आहे? रिक्तच आहे. पण इथे क्रॉसची समोरचे रिक्त नाही, इथे त्रिकोण आहे. म्हणून ही सुद्धा त्या ठिकाणी आपली डायग्राम ही काय आहे? वेगळी आहे. बरोबर? 2 प्रकारे आपण त्या ठिकाणी त्याचं लॉजिक लागू शकतो. ओके, ठीक आहे. चला मग आपण पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न तुमच्यासमोर. बघा, इथे तुम्ही जर बघितलं, आपला एक नियम होता सममिती. सममिती म्हणजे काय? 2 समान भाग होण्यासाठी. आपण जर चेक केलं तर काही या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सममितीचा हा रूल या ठिकाणी वापरू शकतात. मग सममितीचा रूल वापरण्यासाठी कशाप्रकारे त्याचा वापर केला जातो ते बघा. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये येत आहे. लगेचच मी त्याचं स्पष्टीकरण देतो. ते याचं उत्तर जे आहे ते 3 नंबरचं उत्तर आहे. किती नंबरचं आहे? 3 नंबरचं. तर 3 नंबरचं उत्तर कसं आहे? तर बघा, इथं जर बघितलं तुम्ही तर या 3 नंबर याच्यामध्ये सममिती म्हणजे ही जी रेषा आहे याच्यात पण 2 समान भाग होतात. इकडे जर रेषा केली तर इकडे सुद्धा 2 समान भाग होतात. इथे जर तुम्ही अशी रेषा मारली तर इथे पण 2 समान भाग होतात. म्हणजे बघा, मी असं एक आयत काढून देतो. इथे जर अशी रेषा तुम्ही मारली तर बघा, इथे एक समान भाग, इथे एक समान भाग तयार होतो. अशी इकडून जर परत मारली तर इकडे एक समान भाग तयार होतो, इकडे एक समान भाग तयार होतो. म्हणजे त्याची सममिती ही सारखीच आहे. इथे जर चौथ्याच्यात जर बघितलं तर चौथ्याच्यात बघितलं, अशी रेषा मारली तर 2 समान भाग इथे तयार होतात, इथे तयार होतात. अशी मारली तर दोन्ही समान भाग इथे पण तयार होतात, इथे पण तयार होतात. बरोबर? हे 2 समान भाग. पण इथे जर तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी त्या प्रकारात त्या कोणतेही भाग त्या ठिकाणी अशी रेषा त्या ठिकाणी दिलेली नाही. जर आपण अशी रेषा मारली तर या ठिकाणी समान भाग येत नाही. अशी रेषा आहे तर इथे पण समान भाग नाही. हे पण त्या ठिकाणी म्हणजे 3 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी तो आपलं योग्य आहे. सममितीचा रूल या ठिकाणी आपण वापरू शकतो. तसंच दुसरे एक लॉजिक त्या ठिकाणी सांगू शकतो आपण. तर दुसरं लॉजिक कशा प्रकारचं आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो बघा. इथं प्रत्येकाच्या त्या ठिकाणी काही चौकोन दिलेला आहे. म्हणजे जे 1, 2 आणि 4 याच्यामध्ये डायग्राम ही चौकोनाचीच दिलेली आहे. इथं पण आयत म्हणजे चौकोनाचाच भाग आहे. इथं पण चौकोनाचाच भाग आहे. आणि जर इथं बघितलं तर इथं त्रिकोण आहे. इथं काय आहे? त्रिकोण आहे. इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे आणि इथं पण चौकोन आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही एकच वेगळी त्रिकोणाची आकृती असल्यामुळे साहजिक आहे ही वेगळी आपली या ठिकाणी येते. इथं सुद्धा 2 लॉजिकनी त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. चला मग पुढचा 14वा प्रश्न सोडवा. बघा, चेक करा सगळ्यांनी त्या ठिकाणी. त्या रेषा ज्या दिलेल्या असतात त्या रेषांकडे चेक करायचं आहे. रेषा आपण चेक करून त्या ठिकाणी योग्य असं उपयोग करून घेऊ शकतो. आणि ते केल्यानंतर आपल्याला योग्य उत्तर मिळू शकतं. ओके, कमेंट बॉक्समध्ये उत्तर येत आहे काही विद्यार्थ्यांचं. ठीक आहे, चला आता याचं उत्तर आपण बघूया. याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे 2. बघा, भरपूर जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. आता याच्यात पण तुम्ही जर चेक केलं आकृत्यांची दिशा हे जर चेक केलं तर आपण एक ही बघू शकतो.
बघा आता 1, 2 आणि सॉरी 1, 3 आणि 4 मध्ये कसा साम्य आहे. तर तुम्ही एक डायग्राम बघा. त्याच्यामध्ये एक डायग्राम सारखी दिसते. कोणती डायग्राम? तर जो ॲरो आहे असा बघा. हे ॲरोचं जे टोक आहे, ते टोक साहजिक आहे आपल्याला खालची जी रेषा आहे किंवा पाया आहे त्रिकोणाचा त्या ठिकाणी लागलेलं दिसतोय. हा असा ॲरो आहे बघा. दिसतंय का असा ॲरो? ठीक आहे चला मी इथं लाल पेन घेतो. बघा असा ॲरो दिसतोय बघा. ओके. इथे पण तुम्हाला एक ॲरो दिसतोय बघा. तो पण पायाला लागलेला दिसतोय. ओके. इथे पण तुम्हाला एक ॲरो दिसतोय बघा. पहिलं पण जी दुसरी डायग्राम आहे ते आपलं उत्तर आहे. त्याच्यामध्ये तो ॲरो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे साहजिकच आहे ती डायग्राम कशी आहे? वेगळी आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण हे जे ॲरो अशा प्रकारचं जो ॲरो आहे त्याच्यावरनं सुद्धा त्या ठिकाणी सगळे जर बघितलं तर त्या ॲरो आपल्याला दिसतोय. पण या ठिकाणी तो ॲरो त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्याच्यामुळे जी दुसरी डायग्राम आहे ती इतरांपासून कशी आहे? वेगळी आहे. ओके. समजला 14वा प्रश्न? ओके. ठीक आहे चला. पुढचा प्रश्न 15वा प्रश्न आपण एकदम सोप्या पद्धतीने देण्यात आलेला आहे. चेक करा. सगळ्या डायग्राम चेक करा. त्रिकोण, चौकोन, गोल काय असेल ते चेक करा. आणि ते चेक केल्यानंतर आपल्याला त्याचं योग्य असं वापर करून त्याचं उत्तरं मिळवू शकतो आपण. ओके. ठीक आहे. चला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं यायला सुरुवात झालेली आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तरं यायला सुरुवात झालेली आहे तर त्या ठिकाणी आपण चेक करू शकतो. ओके. ठीक आहे. चला बघा आता याचं जे उत्तर आहे, त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं. सर 2 नंबरचं कसं उत्तर आलं? मी तर सममितीचा काहींनी रूल वापरला. सगळ्यांना सममिती तर समान होऊ राहिली. मग काय करायचं? सगळ्यांच्या बाजू जर चेक केल्या तर बाजू पण येत आहे. पण एकाचीच बाजू येत नाही. मग 2 उत्तर आहे, काहींचं बरोबर आहे. तर इथे जर आपण चेक केलं पहिल्याच्याने पहिलं, तिसरं आणि चौथ्यामध्ये तुम्हाला डायग्राम ही चौकोन या ठिकाणी झालेली दिसते. इथं पण चौकोन, मध्ये पण चौकोन. बरोबर? म्हणजे बाहेरची बाजू पण काय आहे? चौकोन आहे. आणि मध्ये तयार झालेल्या पण बाजू कशा आहेत? चौकोन आहे. समजलं? इथे पण जर तिसरी डायग्राम बघितली, बाहेरून काय आहे? चौकोन. मध्ये सुद्धा काय आहे? चौकोन. इथे पण चौकोन. इथे पण तुम्हाला एक चौकोन दिलेला आहे. इथे पण मध्ये चौकोन, इथे मध्ये, इथे मध्ये, इथे मध्ये. पण या ठिकाणी बाहेर आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे आणि मध्ये होणारी जी डायग्राम आहे ती त्रिकोणची येते किंवा मध्ये होणारी डायग्राम ही तर वेगळी होते आणि त्यामुळे ती आकृती ही कशी आहे? वेगळी आहे. यांच्यातलं साम्य याच्यात आहे, याच्यातलं साम्य यांच्यात आहे, पण याच्यातलं साम्य त्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे 15 नंबरचा जो प्रश्नाचं उत्तर आहे त्याचं 2 नंबरचं उत्तर आहे. किती नंबरचं उत्तर आहे? 2 नंबरचं. ओके. ठीक आहे. ठीक आहे चला. पुढचा प्रश्न 16वा प्रश्न. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. दिसता क्षणी आपल्याला त्या ठिकाणी उत्तर भेटू शकतं. बघा कमेंट बॉक्समध्ये उत्तर यायला लागलेले आहे. ठीक आहे चला. ओके. तर चेक करा. आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे 1 नंबरचं. 1 नंबरची डायग्राम साहजिकच आहे आपल्याला इतर डायग्रामपेक्षा वेगळी दिसते. प्रत्येक 2, 3 आणि 4 मध्ये व्ही आकार दिसतो इथे. बघा. इथे व्ही, इथे व्ही. बरोबर? या ठिकाणी तुम्हाला व्ही आकार दिसून आलेला येतो आणि तो व्ही आकार पहिली जी डायग्राम आहे त्या पहिल्या डायग्राममध्ये व्ही डायग्राम किंवा व्ही आकार त्या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणून ते जे आहे किंवा ते जे पहिलं जे डायग्राम आहे किंवा पहिली आकृती आहे ती इतरांपासून कशी आहे? वेगळी आहे. समजलं? ओके. ठीक आहे चला. आपण आता लगेचच पुढचा प्रश्न घेऊया.
इथे समजलं सगळ्यांना, इथं व्ही आहे, इथे व्ही आहे, इथे पण व्ही आहे, इथे पण व्ही आहे, इथे पण व्ही आहे. ओके. त्याच्यामुळे हे जे पहिली जे आकृती आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. बरोबर? ठीक आहे. चला पुढचा प्रश्न 17 नंबरचा. 17 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही जर चेक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच ठिकाणी सापडेल. ठीक आहे. चला याचं उत्तर बघू. 17 नंबरचं. 17 नंबरचं उत्तर आहे 4. 4 उत्तर आहे. हे कसं आलं 4? तर बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी पहिली डायग्राम आहे ती दुसऱ्या डायग्रामला सेंटरला त्या ठिकाणी हे झालेली आहे. इथे पण जर डायग्राम बघितली, इथं पण त्या ठिकाणी सेंटरला त्या ठिकाणी आहे. इथे पण जर बघितलं तर इथं सुद्धा त्या ठिकाणी सेंटरला हे झालेले आहे. आणि इथं जर बघितलं तर ती एका साईडलाच डायग्राम एकत्र आलेल्या दिसतंय. ही डायग्राम जर आपल्याला अशा प्रकारची दिलेली असती तर आपण थोडंसं गोंधळ अजून चेक केला असता किंवा आपण त्या ठिकाणी बघितलं असतं. पण या ठिकाणी ही एक साईडला म्हणजे अशा प्रकारची डायग्राम आपल्याला देऊन दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ती एक साईडला गेलेली आहे आणि त्याच्यामुळे हे चौथं जे उत्तर आहे ते इतरांपासून तिला वेगळं करतं आहे. ओके. ठीक आहे. चला. चला मग पुढचा प्रश्न तुमच्यासाठी 18 नंबरचा प्रश्न. हा पण एकदम सोपा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं विद्यार्थ्यांचं. त्याच्यामुळे याच्यामध्ये 2 उत्तरं पण येऊ शकतात. ते 2 उत्तरे कशी असतील, कशाप्रकारे असतील ते पण मी तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे. बघा 2 उत्तरं सांगितली, 2 उत्तरं पण यायला लागलेली आहेत. ठीक आहे चला. तर 18 नंबरचं जे उत्तर आहे, ते उत्तर आहे 2 नंबरचं. बघा आता काहींचं उत्तर 4 पण आलेलं आहे. काहींचं 2 आलेलं आहे. आता त्याची कसं आहे ते चेक करू बघा. इथं बाहेर आपल्याला काय दिलेलं आहे? चौकोन. मध्ये सुद्धा काय दिलेलं आहे? चौकोन. इथे आपल्याला आयत, मध्ये सुद्धा आयत. इथे आपल्याला त्रिकोण, मध्ये सुद्धा त्रिकोण. इथे गोल, इथे सुद्धा गोल. पण हे जर बघितलं आपण यांना बाजू दिलेल्या आहेत. पण याला कोणतीही बाजू वर्तुळाला नसते. ओके. कोणतीही साईड्स त्या ठिकाणी त्याला नसते. त्याच्यामुळे ते साहजिकच वेगळं येतं. पण अजून एक दुसरं उत्तर येऊ शकतं कोणाचं? ते कोणतं? ते चेक करूया आपण. बघा काहींचं उत्तर हे 4 आलेलं आहे. तर 4 उत्तर कसं? ते पण चेक करूया. जर 4 उत्तर बघितलं तर आपण या ठिकाणी सगळे ज्या मधल्या डायग्राम आहे, इथे डायग्राम आहे ही पण बाजूला काय झालेली टच झालेली नाहीये. इथं पण टच नाहीये. ओके. आणि या ठिकाणी सुद्धा टच नाहीये. पण हे जी बाजू आहे याच्यामधले टच झालेल्या दिसून येतात. त्याच्यामुळे ही सुद्धा वेगळी येऊ शकते. त्याच्यामुळे याचं उत्तर 2 येऊ शकतं. ज्यांना जर आता नवोदय समितीने कशाप्रकारे हे उत्तर दिलेलं असेल, कोणत्या स्पष्टीकरणाने उत्तर दिलं असेल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते उत्तर येऊ शकतं. ओके. असे संदिग्ध जे प्रश्न असतात, हे जे संदिग्ध प्रश्न असतात, त्याचे प्रश्न एकदम कमी स्वरूपाचे असतात. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काम नाही. ओके. ठीक आहे. चला 19वा प्रश्न घ्यायचा आहे आता आपण. उत्तर द्यायचं आहे. हे पण एकदम सोपं आहे. बघता क्षणी उत्तर येऊ शकतं याचं. पण बस बघता क्षणी जर बघितलं तर त्यावेळेला एखादं घाई गडबडीमध्ये चुकू शकतं. ठीक आहे चला. आता याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे 4 नंबरचं. मग सर 4 नंबरचं कसं काय? आमचं तर 3 नंबर आलंय. काहींचं 3 आलं, काहींचं 4 आलं. कशा प्रकारे? तर बघा इथं पहिली डायग्राम बघितलं, इथं जर आपण बघितलं, हे काय आहे? स्वस्तिक आहे. इथं फक्त दुसऱ्या स्वरूपात पूर्ण स्वस्तिक आहे. चारी बाजूला त्याच्या रेषा दिलेल्या दिसतात. इथं पण दिसतात, इथं पण दिसतात. इथं पण चारी बाजूला रेषा त्या ठिकाणी दिलेल्या आहे, परिपूर्ण दिलेल्या आहे दोन्ही साईडला. पण इथं जर बघितलं, इथं एक ही, ही, ही बाजू जी आहे ती वेगळी दिलेली आहे. म्हणजे उत्तर काय येतं? 4 येतं. ही जी बाजू जर या साईडला दिली असती तर उत्तर आपलं काय आलं असतं? 3 आलेलं असतं. बरोबर आहे? हं?
उत्तर काय आलेलं असतं 3. कोणती बाजू दिली नसती तर ही बाजू या ठिकाणी जर परिपूर्ण त्या ठिकाणी दिलेली असती तर उत्तर आपलं हे आले असतं. पण या ठिकाणी ही बाजू ही वेगळी दिलेली असल्यामुळे त्या ठिकाणी उत्तर हे 4 आलेले आहे. म्हणजे योग्य उत्तर हे काय आहे? 4 आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. बघा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्याने हा प्रश्न सोडवला त्याला 100% नवोदयमध्ये यश येणारच. सोपा दिसतो तेवढा नाहीये. जर रेषा बघितल्या, संख्या बघितल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल का कशा प्रकारच्या संख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. रेषा कशा दिलेल्या आहेत ते आपण बघूया. चला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे चला. याचं उत्तर आहे 1 नंबरचं. 1 नंबरचं उत्तर आहे. बघा आता काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळे तर्क-वितर्क लावलेले आहे. 1 नंबर कसा आहे ते पण सांगतो मी. इतर ठिकाणी तुम्ही रेषा मोजा. चला मी पहिल्यापासून रेषा सगळ्यांना मोजून दाखवतो. ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथं किती आहे? 7 रेषा आहे. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे किती आहे? 8 रेषा आहे. इथं 1, 2, 3, 4. इथे किती आहे? 4 रेषा आहे. इथे 1, 2, 3, 4, 5, 6. इथे किती रेषा आहे? 6 रेषा आहे. बघा, आता इथे जर चेक केलं तर इथं 1 नंबरचं उत्तर कसं येतं? तर ते चेक करा. हे जे आहे 8, 4 आणि 6 या समसंख्या आहे. ओके. आणि ही 7 जी आहे ती कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. ओके. समसंख्या आणि विषम संख्या त्या ठिकाणी तुम्हाला नीट जर चेक केलं तर त्या ठिकाणी याचं उत्तर एकच येऊ शकतं. इतर कोणतंही त्या ठिकाणी येऊ शकत नाही. इथं समसंख्या आणि विषम संख्या याच्यामधलं त्या ठिकाणी उत्तर आपण काढू शकतो आणि त्याच्यामुळे हे असे गणित नवोदयी साहजिकच हे देते आहे. असे प्रश्न तुम्हाला लगेचच मिळू उत्तर उत्तर हे आपले चुकू शकतात आणि हे खूप हार्ड लेवलचे काही प्रश्न येऊन जातात. एकतरी प्रश्न तुम्हाला फसवण्यासाठी त्या ठिकाणी ते देतातच. ओके. ठीक आहे. चला मग आपण आज बघितलेलं आहे हे आपलं पुस्तक नेक्स्ट अकॅडमीचं. नेक्स्ट अकॅडमीचं पुस्तक तुम्ही घरपोच मागवू शकतात आणि ते मागवण्यासाठी काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आपण या ठिकाणी बघितलं की आपण 20 प्रश्न बघितले. कशाचे 20 प्रश्न? गटात न बसणारी आकृती, त्याचे काही नियम बघितले. ओके. नियम बघितल्यानंतर त्या ठिकाणी आपण असे 20 प्रश्न त्या ठिकाणी सोडवले आणि 20 प्रश्न सोडवल्यावर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते पण आपल्याला त्या ठिकाणी समजलेलं आहे. तर हे 20 प्रश्न सगळे या सगळ्यांचा अभ्यास आपण या पुस्तकामध्ये करून दिलेला आहे. जे जे विद्यार्थी हे पुस्तक घेतील, ज्यांनी कोर्स घेतलेला आहे, त्या कोर्समध्ये तुम्हाला हे पुस्तक पण भेटणार आहे. त्यामध्ये प्रश्नसंच सुद्धा भेटेल. प्रश्नसंच पण भेटेल आणि पुस्तक पण भेटेल आणि सराव जे ऑनलाईन प्रॅक्टिस जी आहे ती पण त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे. हे आपले मागच्या वर्षीचे 2024चे जे विद्यार्थी आहे ते आहे जे लागलेले आहे. ही जी माणसे आहे ही 2023ची आहे. 23ला आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे फोटो टाकले नाही पण नाव टाकलेले होते. यावेळेस सगळे जेवढे आलेले आहे सगळ्यांचे आम्ही त्या ठिकाणी फोटो दिलेले आहे. इथे नेक्स्ट टाईम तुमचा सुद्धा फोटो आला पाहिजे असा अभ्यास त्या ठिकाणी आपण सुद्धा करायचा आहे. ओके. ठीक आहे. इथं आपल्याला याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 3500 प्लस प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेले आहे आणि त्याच्यामुळे भरपूर सराव त्या ठिकाणी करून घेण्यात येतो आपल्या नेक्स्ट अकॅडमीतर्फे. तर हे जे पुस्तक आहे हे कशाप्रकारे मागवायचं आणि कशाप्रकारे घ्यायचं हे मी तुम्हाला इथे मी एक नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, WhatsAppला मेसेज करा. नेक्स्ट अकॅडमीचं पुस्तक मराठी मीडियमचं पाहिजे. तुमचा पत्ता वगैरे टाका, कोर्स घ्या. बरोबर? तर नंबर घ्या चला 99 22 सॉरी 2 मिनटं चुकला नंबर.
ठीक आहे. 9168667007 इथे तुम्हाला नंबर दिलेला आहे तसा. बघा इथे इथे 9168667007 याच्यावर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपवर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. साहजिकच आहे. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक मिळेलच. ज्यांनी कोर्स घेतला आमच्या कोर्सला जॉईंट आहे नवोदयच्या स्पेशल कोर्सला, तिथे पण तुम्हाला ते त्या त्या ठिकाणी त्या फीमध्ये तुम्हाला भेटेल. ज्यांना फक्त पुस्तक घ्यायचं आहे तुम्ही त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, ठीक आहे. चला मग आजच्या लेक्चरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी नियम वगैरे बघितल्या, प्रश्न बघितले. हे सगळे प्रश्न बघितल्यानंतर आपण त्या ठिकाणी आजचं लेक्चर या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या भाग 2च्या याच्यामध्ये, जे पुढचं प्रकरणाशी संबंधित असेलच. ठीक आहे. चला, बाय बाय.